विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या परिसर अभ्यासातील आपले शरीर या पाठाचे काही प्रश्न उत्तरं आणि काही महत्त्वाची वाक्य पाहणार आहोत. सर्वप्रथम शरीराचे मुख्य भाग कोणते? आपल्या शरीराचे मुख्य भाग कोणते? अगदी वरपासून खाली आपण पाहूयात. डोके, धड, हात आणि पाय. डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग आहेत. धडाला कोणते कोणते भाग जोडलेले असतात? हात आणि पाय हे धडाला जोडलेले असतात. तसंच डोकंसुद्धा धडाला जोडलेलं असतं. डोकं आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग कोणता? सांगा. अगदी बरोबर, डोकं आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे आपली मान. मानेच्या पुढच्या भागाला काय म्हणतात? मानेच्या पुढच्या भागास गळा असं म्हणतात. धड कसे बनते? कशापासून धड बनते माहिती आहे? छाती, पोट आणि पाठ. छाती, पोट आणि पाठ या 3 अवयवांपासून आपले धड बनते. हाताचे 3 भाग कोणते? हाताचे 3 मुख्य भाग कोणते? दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे 3 मुख्य भाग आहेत. तर हाताचे बाकी सगळे भाग कोणते? हाताच्या सर्व भागांची नावं काय आहेत? दंड, कोपर, अग्रबाहू, मनगट, तळहात आणि बोटे असे हाताचे भाग असतात. मग पायाचे 3 मुख्य भाग कोणते? तर पायाचे 3 मुख्य भाग म्हणजे मांडी, तंगडी आणि पाऊल हे पायाचे 3 मुख्य भाग आहेत. तर पायांच्या सगळ्या भागांमध्ये काय काय येईल? मांडी, गुडघा, तंगडी, घोटा, पाऊल आणि बोट हे पायाचे भाग असतात. अवयव. अवयव म्हणजे काय? ठराविक कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या भागास अवयव असे म्हणतात. जसं पाहण्यासाठी डोळ्यांचा वापर होतो, म्हणून डोळे हे आपले अवयव आहेत. तसंच चालण्यासाठी पायांचा वापर होतो, ऐकण्यासाठी कानांचा वापर होतो, काही वस्तू उचलण्यासाठी हाताचा वापर होतो. अशा पद्धतीने हात, पाय, नाक, कान, तोंड हे सगळे आपले अवयव आहेत. प्रत्येक अवयवांचा आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाचा काही ना काही कामांसाठी आपण उपयोग करत असतो. ज्या भागांचा आपल्याला उपयोग होतो ते असतात आपले अवयव. मग शरीराचा कोणता असा भाग आहे जो आपला अवयव नाही? सांगता येईल? विचार करा. आठवा बघा, जरा नीट विचार करा. आपल्या शरीरावरचा असा कोणता भाग आहे जो आपला अवयव नसतो? खाली कमेंट बॉक्समध्ये मला त्याचा उत्तर लिहून द्या. बघूयात कोण सांगतं. नेक्स्ट क्वेश्चन.
आणि उत्तर सांगू थोड्या वेळाने. शरीराचे कोणते कोणते अवयव वाकतात, बेंड होतात? बघा, नाक अवयव आहे ना आपला, वाकतं का ते? नाही नाही, वाकवू नका, वाकत नाही. कोणते कोणते अवयव वाकतात? आपल्या शरीराचे मान, हात, कंबर आणि पाय हे अवयव वाकतात. आणि ते वाकतात म्हणून आपण बरेच कामं करू शकतो, हो की नाही? बघा बरं त्यांना ताट ठेवून काय कोणते कोणते कामं आपले आडतील. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बाह्य अवयव म्हणजेच बाह्यावयव कशाला म्हणतात? अगदी सोपं आहे. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव असे म्हणतात. यांनाच बाह्येंद्रिय असेही म्हणतात बरं. जसं कान, नाक, हात, पाय, डोळे इत्यादी हे सगळे आपल्याला बाहेरून दिसतात. आपण त्यांना स्पर्श करू शकतो. म्हणून यांना आपण बाह्य अवयव, बाह्येंद्रिय असे म्हणतो. मग आतले अवयव कोणते? अगदी बरोबर, हृदय, मेंदू, फुफ्फुसं, किडनी हे काही महत्त्वाचे आपले अंतरेंद्रिय आतले अवयव आहेत. पुढे मोठे झाल्यावर तुम्हाला त्यांचाही अभ्यास करायचाच आहे. आज आपण फक्त बाह्य अवयव लक्षात ठेवू. जे बाहेरून दिसतात, जे शरीराच्या बाहेर असतात त्यांना बाह्य अवयव, बाह्यावयव किंवा बाह्येंद्रिय असे म्हणतात. समजलं ना? अशा पद्धतीने आपण काही प्रश्न उत्तरं पाहिले. पण काही महत्त्वाचे वाक्य पण आहेत ज्यांचे प्रश्न जरी नसतील बनत तरी रिकाम्या जागा वगैरे तुम्ही त्याच्यातून कवर करू शकताल. आणि जे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे. असे या पाठात आलेले काही महत्त्वाची वाक्य बघा. पहिलं वाक्य काय होतं? तर डोकं आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे आपली मान. तर धडाला हात जिथं जोडल्या जातात त्या भागाला म्हणतात खांदा. मग धडाला पाय जोडणाऱ्या भागाला काय म्हणतात? धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला म्हणतात खुबा. खुबा. अग्रबाहू म्हणजे काय? अग्र म्हणजे जे पुढं असतो आणि बाहू म्हणजे हात. कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. कोपर जे आपलं वाकतं, हाताचा जो भाग वाकतो तिथून आपलं मनगट, मनगट पण वाकतं ना, याला जोडणारा जो भाग आहे त्याला म्हणतात अग्रबाहू. तर तंगडी म्हणजे गुडघ्यापासून खाली घोट्यापर्यंतचा भाग. दुसरी तंगडी नाही आठवली ना कोणती? आणखी एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे जगामध्ये एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्तीच नसते. कधीच नाही. ना दिसण्यात ना वागण्यात. कधीकधी जुळ्या बहिणी किंवा जुळे भाऊ अगदी सारखे जरी दिसत असले तरी त्यांच्यातही काही ना काही फरक हा असतोच. जगात कोणत्याच दोन व्यक्ती या सारख्या नसतात. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या पाठाचे सारांश रूपामध्ये अभ्यास केला आहे. काय म्हणता, राहिलं काही? काय राहिलं होतं? अच्छा, अवयव आठवला का? आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे जो आपला अवयव नाही? खाली कमेंटमध्ये तर मला अजून काहीच दिसत नाही आहे. टाका लवकर, बघूयात कोण कोण व्हिडिओ पाहतं. चलो सांगू. आपले केस
आपले केस हे आपले अवयव नाहीत. अवयव म्हणजे ज्यांचा आपल्याला काही उपयोग होतो, एखाद्या कामासाठी वापरल्या जातात. केस कशासाठी वापरता? कशासाठीच नाही. म्हणजे केस हे आपले अवयव नाहीत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये लिहा किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर माहिती आहे ना? नाही माहीत? घ्या 9371727364 या माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही अगदी केव्हाही मला मेसेज करू शकता. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.